आमचे साथी समालोचक मित्र बरेजी मोरे यांचा आवाज या आपण ऐकूया. वेलकम बॅक. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. घेऊन जाते सर्व मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी कोपराड आणि वाघोली या दोन संघांदरम्यानच्या मॅचला झाली सुरुवात. तब्येचा पुढील चेंडू आतमध्ये येत असताना काठा बदललाय आणि यशच्या हातामध्ये येत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत. वाघोलीने पहिल्या सामन्यामध्ये आपल्या फलंदाजीच्या बळावरती समोरच्या संघाला डॉमिनेट केलं, तर दुसऱ्या बाजूला खेळणारा कोपराड संघ त्याने सुद्धा 50 धावा बनवल्या होत्या. या स्पर्धेतला पहिला सामना त्याने त्यांच्या कौशल्यावरती रंगवला. आतमध्ये येणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येत असताना सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातोय. तिथे डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळतीये. 3 चेंडून 1 धाव. चांगला स्टार्ट मिळतोय तो टीम वाघोलीसाठी. बारबार क्षेत्ररक्षणात बदल करण्याचा प्रयत्न होतोय. पहिल्या मॅचमध्ये ज्यावेळेला खेळत होते त्यावेळेला तुषारने अफलातून खेळ केला होता. बॅटिंगद्वारे धावांची लयलूट. अडवण्याचा प्रयत्न. रोहित चांगली फिल्डिंग आणि फेकी, त्यानंतर सिंगल धावफलकामध्ये ॲड होताना दिसेल. 4 षटकांची मॅच आहे. आता 2 विजयी संघांमधील मॅच म्हणजे जो जिंकेल त्याला उद्या डायरेक्टली क्वालिफायर मॅच खेळायच्या, म्हणजेच टॉप 6 मधल्या मॅचेस खेळण्याची संधी मिळेल. जो पराभूत होईल त्याला अजून कसरत आहे, अजून मेहनत करावी लागणार आहे. एक चान्स त्याला मिळेल. इनसाइड आउट, स्टेप आउट झाले. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळले चेंडूला एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू निघून चाललाय. सीमा रेखा पार, चौकार. थँक यू डीजे, थँक यू डीजे. सहा धावा दाबल करते बिनबाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने चेंडू चालला. रोहित पुन्हा एकदा चेंडूवरती येत आहेत. चांगली फिल्डिंग. रोहितची चपळाई बघा, चेंडूला अडवण्याची, चेंडूला फेकण्याची, मॅचमध्ये इन्व्हॉल्वमेंट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकात लगावल्या गेल्या त्या 7 बिनबाद टीम कोफराड. चला, पहिलं षटक संपल्यानंतर नवीन गोलंदाज अमय नाईक बॉलिंग मार्कवरती येतोय. कोरपराड संघ पहिल्या षटकामध्ये तितकासा प्रभावी खेळ करू शकलेला नाही. एक चौकार जरूर आला तन्मयच्या बॅटमधून, पण 7च धावांवरती समाधान मानावं लागलं. दुसऱ्या षटकामध्ये अमय नाईक ट्रम्प कार्ड बॉलर टीम वाघोलीचा. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर कटवणारा चेंडू, त्याच्यावरती कोणती धाव येताना दिसत नाही. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला तो तन्मय आतापर्यंत 4 चेंडू 6 धावांवरती खेळत आहेत. सागर नाईक 3 चेंडू 1 धाव. कोपराडसाठी
इनसाइड आउट, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुंदर झेल टिपलाय सागरचा, तन्मयचा, आणि तन्मयला मात्र मगाना बाहेर जावं लागत असताना पहिल्या विकेटचं पतन, कोफराडला लागलेला पहिला धक्का. थँक्यू. फलंदाज बाद झालेत आणि फलंदाज बाद होत असताना वरती 1 कुणाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चांगली सुरुवात आहे वाघोलीसाठी, पण कोफराडला जर का या मॅचमध्ये आपलं अस्तित्व म्हणजे म्हणतात ना या मॅचमध्ये जिंकून क्वालिफाय व्हायचं असेल तर इथून खेळाला वेगळी दिशा द्यावी लागणार आहे. चौकार षटकारांचा खेळ किंवा सिंगलला डबलला ट्रिपलमध्ये कसं कन्वर्ट करायचं याच्यावरती भर द्यावा लागणार आहे. मेरिटवरती जास्तीत जास्त खेळून धावा बनवाव्या लागतील. अशा वेळेला उजव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू शफल झाले, बघत राहिले, सोडून दिलं, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल नंतर दोन्ही फलंदाज एकमेकाशी चर्चा करतायत. आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर सकाळच्या सत्रापासून खूप चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. 7 1 1.3 चेंडूचा खेळ. हो, पुन्हा एकदा समोरून काठा बदललाय. इनसाइड आउट, बाहेर काढणारा चेंडू, ज्या चेंडूवरती हलकंसं वळण होतं, कुणाला नाही समजू शकलं. जिथे टप्पा पडतोय तिथून मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पण अशा प्रकारचे चेंडू जर का तुम्ही खेळत असता त्यावेळेला तुम्हाला काही प्रमाणात शफल व्हावं लागतं, पॅडल स्वीप खेळावे लागतात. जर का दुरून खेळाल, पदलाली त्यामध्ये जराही हालचाल नसेल तर मात्र त्या चेंडूवरती धाव बनवणं तुम्हाला सोपं नाही राहत. ते चित्र नेक्स्ट बॉलवरती सुद्धा लगातार 3 चेंडू डॉट, त्याच्या अगोदरची विकेट म्हणजे 4-5 चेंडू, एकही धाव नाही, 7 धावा मागच्या षटकामध्ये आल्यात. काय ही पहिली मेडनवर बघायला मिळेल का? अमय पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती तयार. समोर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, चेंडूचा हवेत, स्वतः ओहो, शेवटच्या चेंडूवरती विकेट मेडन. 2 गडी बाद झालेत आणि कोणतीही धाव या षटकामध्ये आलेली नाहीये. थँक्यू. बघा, अमयचा काहीसा जुना रेकॉर्ड सुद्धा ताजा झालाय. याच भिंतीच्या मागे करमाळ्यामध्ये झालेल्या मॅचमध्ये अंतिम सामन्यात 1 ओव्हरमध्ये 4 विकेट मेडनवर हाताळली होती. आज 2 विकेट घेतल्यात आणि मेडनवर हाताळले. एक चांगली आठवण संतोष बंधूंनी येथे काढली. नवीन गोलंदाज, चला बॉलर लवकर या. 2 षटकं 7 धावा आणि आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक असताना मंगेश मैदानाच्या आतमध्ये आलेत. मंगेशच्या जोडीनं सागर हे 2 फलंदाज मैदानात आहेत. ज्ञानूच्या हातामध्ये चेंडू आहे. यश नाईक प्रतिभावान खेळाडू, अपकमिंग यंगस्टर पैकी एक, SBPL चा मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा खिताब ज्याने जिंकलाय असा खेळाडू. ते 4 षटकार जे सगळ्यांच्या मुखामध्ये आहेत. अजूनही चर्चा त्याच षटकारांची होतीये. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आला, कापेट चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक, हो तुषार, क्या बात आहे. तुषारची जितकी उंची आहे त्याला इतकं वाकून फिल्डिंग करणं सोपं नाही आहे, पण आज काहीसा वेगळ्या मूडमध्ये आहेत. बॅटिंग करत असताना कमाल केले, आता फिल्डिंगमध्ये सुद्धा ते कमाल दाखवत आहेत. कोफराडला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे.
खास करून मंगेशला अनुभवाचा वापर करून मोठमोठे फटके प्रदर्शित करावे लागणार आहेत. काय एक्सपिरियन्स प्लेयर टीममध्ये गरजेचे आहेत हे सांगावं लागणार आहे. आत्तापर्यंत 8 धाबा. यश पुन्हा एकदा बॉलिंग बागमध्ये तयार. समोर ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. ओ यावेळेला तुषार यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन चिपकलाय. फलंदाज सागर बाद. थँक्यू डीजे. मोठ्या अडचणीमध्ये कोपराड संघ सापडलाय. पहिल्या सामन्यामध्ये 50 धाबा मारल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये अजूनही दुहेरी अंक गाठलेला नाहीये. अशा प्रकारची सद्यस्थिती. 8 वरती 3 आहेत. शुभम नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. ओहो यावेळेचा चेंडू बघा. फुलटॉस बॉल आहे. तुम्ही स्टेप आउट होत असाल, लेग स्टंपच्या बाहेर जात असाल तर मात्र तो बॉल तुम्हाला भेटणं मुश्किल आहे. जर का खडे खडे खेळले असते कदाचित या बॉलवरती चांगल्या धावा बनल्या असत्या. चांगल्या म्हणजेच काय 1 2 3 4 सुद्धा, आणि जर का ताकद जास्त असते तर 6 सुद्धा मिळाल्या असत्या. शुभम नाईक समोर यश नाईक. शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय. चेंडू निघून चाललाय. आता कुठून गेलाय. येस पंचांचा इशारा आलाय. 6 धावांचा षटकार. थँक्यू डीजे. षटकाराला 6 धावा आल्या आणि 6 धावाने धावपलक. मॅच बॉल आला असेल तर तो घ्या. 14 वरती 3 आहेत. 2 चेंडूचा खेळाने शिल्लक आहे. तिसरं षटक. षटकार आल्यानंतर 14 झालेत म्हटल्यानंतर या षटकाराने खूप काही आणि खूप मोठा आधार दिलाय. मिडविकेटच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय. फेकी केली जाईल तोपर्यंत फक्त एकच धाव. एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगल स्ट्राईक रोटेट होतीये. सकाळी एक मॅच झाली होती 28 धावांची आणि ती झाली सुपर ओव्हर. RCM या संघाने तो सामना जिंकला होता सुपर ओव्हरमध्ये आणि 28 धावांचा बचाव दाखवला होता 4 षटकामध्ये. हा रेकॉर्ड राहिलाय आजच्या दिवसभरातला. इनसाइड आउट लोअर फुलटात बंद चेंडू बॅटवरती घेतला गेला. वेट केला म्हटल्यानंतर वाट लागणार निश्चित आहे, कारण चेंडू गेलाय सीमा रेखा पार. चौकार. 4 धावा. षटक क्रमांक 3 संपलं. 19 वरती 3 गडी बाद. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम बिंदास कोपराड. थँक्यू डीजे. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजीबाबा क्रिकेट मंडळ आयोजित RCM ट्रॉफी 2026 ही स्पर्धा आपण बघत आहात आणि या स्पर्धेतील मॅच नंबर 7 आपल्या भेटीला आले. 7वा सामना आहे आणि या 7व्या सामन्यामध्ये 2 संघ एकमेकांसमोर भिडत आहेत. एका बाजूला बिंदास कोपराड, दुसऱ्या बाजूला चेतक वाघोली. यानंतर होणारा सामना RCM वाळुंजे विपक्ष भुईगाव. चला दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. मीत आलाय शेवटचे षटक हाताळण्यासाठी. स्वतः कर्णधार मीत एक हरपनमौला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. RCM संघाचा कर्णधार आणि भुईगाव संघाचा कर्णधार. टॉससाठी यायच्या समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. वेट करेपर्यंत 2 धावा कधी झाल्या नाही कळून आलं. 2च्या बदल्यात 1 2 3 टोटल 3. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने चेंडूचा इतका वेट केला का हा पहिला प्रश्न आहे. जर का इथे सिंगल मिळत होती तिथेच चेंडू स्टॉप करून वेगाने थ्रो केला असता कदाचित एकाच वरती समाधान मांडलं असतं.
इथं डबल घेण्याचा प्रयत्न केला गेला, त्यामुळे थ्रो तो सैरावैरा गेला. बॅक करण्यासाठी आलेल्या क्षेत्रशिकाकडे चूक झाली, त्यामुळे तो डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाऊन थांबला. म्हटल्यानंतर तिसरी धाव सहज मिळाली. 22-3. हो हो, वेगवान चेंडू, उंचीचा वापर, परंतु हा चेंडू सरळ स्वयंरूपाने यष्टिरक्षकाच्या हातामध्ये गेला. वाईटची सांगता होताना पाहायला मिळते. थँक्यू डिझे. फलंदाज बाद झालेत, विकेट आली आहे. मीतने सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केला. चांगली बॉलिंग त्याची बघायला मिळाली आणि आता 23 वरती 4 असताना बघा कशा पद्धतीचा हा चेंडू हाताळला होता. फुलर लेन आणि त्या फुलर नेटला समोर मारण्याचा प्रयत्न करत असताना फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेमध्ये, शार्दूल चेंडू खाली. ओहो, व्हॉट अ कॅच. सुंदर झेल टिपला शार्दूलनं आणि त्या झेलवरती डाव करलं होतं. डबल बाद, अजून एका विकेटचं पतन. गॉड. थँक्यू डिझाईन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात, मिस्टर मंदार म्हात्रे. क्या मंदार म्हात्रे बन सकते खतरे? देखना होगा. मंदार म्हात्रे समोर मीत. बघूयात कशा प्रकारचा अप्रोच मंदारचा राहतोय. बिंदास कोफराड या मैदानावरती खेळण्याचा प्रचंड अनुभव आणि त्यांना यश सुद्धा तितक्यात चांगल्या प्रमाणात लाभलेलं आहे. 2 वर्ष मागे जर तुम्ही जाल तर तुम्हाला कोफराड संघाचा परफॉर्मन्स नक्कीच आठवेल. तुर्तास स्मिथ समोर मंदार. बघूयात कशा पद्धतीनं एकमेकांसमोर खेळ करतायत. हो हो हो, यावेळचा चेंडू अँगल बनवून टाकण्याचा प्रयत्न, शफल झाले ते मंदार आणि त्यामुळे यष्टांच्या वरून जाणारा चेंडू पंच तटस्थ आहेत. तिसऱ्या पंचानं रेफर केलंय मंदारने. डाऊट आहे मनामध्ये की हा चेंडू
फेअर डिलिव्हरी. चला जाऊयात मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. एक डॉट बॉल नंतर मंदार समोर मीत पुन्हा एकदा उभे आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 23 वरती धावफलक थांबलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय. एकच क्षेत्ररक्षक कॅच घेतला. 3 कॅच नंबर 3 मंदार मात्रे बाद. थँक्यू डीजे. शेवटचे अंतिम चेंडू बाकी आहे. 23 वरती 6वा धक्का लागलाय. मंदार बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज तेजस आलाय. तेजस मैदानात आलेला असताना बघूया तेजस कडून काय मोठा फटका येतोय का. इथून जर काय षटकार आला तरी सुद्धा एक समाधानकारक धावफलक म्हणून त्या धावानं बघितलं जाऊ शकतं. यावेळेला हातामध्ये चेंडू येता येता राहिलाय. रनआउटची संधी आहे का. येस, यष्टरक्षकाकडे चेंडू गेला. त्याने स्टंप बिखरलेत म्हटल्यानंतर फक्त एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावाने धावफलक झालंय. जाऊन पोहोचले 24 वरती. लक्ष आहे 25 धावांचं. चला दोन्ही कर्णधार टॉससाठी या. थँक्यू डीजे. चला टॉससाठी या आरसीएम. राजू काका बोळींज. राजूभाई आपण टॉससाठी यायचंय. आपल्या शुभास्ते टॉस केला जाईल. चला टॉस होतोय. छाप आलाय त्यामुळे भुईगाव. आम्ही फलंदाजी करू. सो नाणेफेकीचा कौल जिंकलाय भुईगावने. त्यांनी सांगितलं आम्ही पहिली बॅटिंग करू आणि क्षेत्ररक्षणासाठी आरसीएम वाळुंजे या संघाला आमंत्रित केले. चांगली मॅच यानंतर बघायला मिळेल. तुर्तास चालू असलेली मॅच जिथे 25 धावांचा पाठलाग आणि बचाव आपण पाहणार आहोत. स्टे ट्यून विथ DBN लाईव्ह. थँक्यू डीजे.
थँक्यू. चला 2 फलंदाज आलेले आहेत. सामन्याला सुरुवात करायची आहे. 25 धाबांचा पाठलाग, 25 धाबांचा बचाव. चला यश नाईक खेळायला सुरुवात करा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला ऋतिकच्या साथीने यश. बॉलिंग मार्कवरती बोला तयार. सागर. चला सागर समोर ऋतिक. पहिलाच बॉल बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडूवरती एक धाव घेण्याचा मानस दाखवला. सिंगल धाब्याने धावफलकाचा श्रीगणेशा. धावफलकाची सुरुवात स्टार्ट झाली आहे. या मॅचची आता त्या 25 धावांचा पाठलाग करण्यासाठी कोण कशा पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट करतोय. खास करून या मैदानातील लो स्कोरिंग मॅच ज्या वेळेला खेळली जाते त्यावेळेला जास्त दडपणाखाली बॅटिंग करणारी टीम आत्तापर्यंत आपण बघितली आहे. म्हणून या मॅचमध्ये खेळत असताना दडपण काय फलंदाजी करणाऱ्या वाघोलीवरती असेल का. नेहमीच ज्याने डॉमिनेटिंग खेळ या मैदानावरती दाखवला आहे असा संघ म्हणजे चेतक वाघोली. चेसिंग मोड रोलमध्ये आहे. कोफराड धावांचा बचाव करतोय. त्यांच्याकडे सुद्धा एक्सपिरियन्स खेळाडूंचा भरणा आहे. त्यांना सुद्धा या मैदानावरती चांगला खेळ आत्तापर्यंत केलेला आहे. त्यामुळे ही मॅच ही संमिश्र म्हणजे काही प्रमाणात आठातडीची बघायला मिळू शकते. यश शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन केला आणि चेंडूला फक्त दिशा दिली आणि पाठवलं एका धाब्यासाठी सिंगल. पहिल्या 2 चेंडूची कहाणी 2 धावा धावपलकावरती. 2 विजयी संघांमधील ही मॅच आहे. कोफराड विपक्ष वाघोली 2 असे संघ ज्या 2 संघांनी या मैदानावरती चॅम्पियन ट्रॉफी म्हणजे विजेतेपद पटकावले. ती स्पर्धा वेगळी होती पण विजेतेपद पटकावण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे. शॉर्ट बॉल त्याला हुक काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली नाही येऊ शकला. चेंडू मागे निघून गेला. मंदार म्हणत होता इधर भी आओ भाई पण नाही आला. तो सरळ डिक्लेअर झोनमध्ये गेलाय. सिंगल धाव त्या चेंडूवरती मिळेल. प्रत्येक चेंडूवरती एक धाव येते. सिंगल 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 3 चेंडू 3 धावा. यश पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती तयार. बॉलर बॉलिंग बागवरती सज्ज होत असताना पुन्हा एकदा सागर. गिअर चेंज कधी होणार सगळ्यांची प्रतीक्षा. ते मोठ्या पटक्यांच्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न गिअर चेंज करण्याचा प्रयत्न केलाय तो यश नाईकनं. पण चेंडूला जोपर्यंत फील्ड केलं जाईल तोपर्यंत एकदा येते. कुणालची चांगली फिल्डिंग चांगली फेकी सिंगल. चेतक वाघोली एक स्टेप पुढे जाण्याच्या तयारीत आहे. इथून पुढचे सामने म्हणजे इथून जो काही जिंकेल तो क्वालिफाय होताना दिसेल. पराभूत संघाला एक मॅच वाट बघावी लागेल. आज दिवसभरामध्ये आपल्याला ॲटलिस्ट 10 मॅचेस या खेळवायच्या आहेत. त्यामुळे ही 7वी मॅच किती वेळात संपते यावरती सुद्धा नजर आहे. त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. शॉर्ट बॉलला पुन्हा एकदा हुक काढायचा प्रयत्न. एकच धाव येते. कौतुक करेन मी गोलंदाज सागरचं कारण त्याने प्रत्येक चेंडूवरती फक्त एकच धाव खर्च केली आहे. लो स्कोरिंग मॅचला हाय व्होल्टेज करण्यासाठीचा चांगला आरंभ त्याच्याकडून बघायला मिळतोय.
तो यावेळेला काढी राहणारा चेंडू नाही समजू शकले त्यांनी चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये जातो येतोय डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धाबा धावपलकावरती बिनबाद चेतक वाघोली. अनिकेत पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे वाळुंज गावातील. आपलं हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या वतीनं आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. RCM ट्रॉफी 2026 द्वारे आपलं सहर्ष स्वागत. रामजी बाबा क्रिकेट मंडळ सुद्धा आपलं स्वागत करीत आहे. कुणालच्या हातामध्ये चेंडू. दुसरा षटक हाताळण्यासाठी कुणाल आलाय. सामना रंगतदार स्थितीमध्ये चाललाय कारण जिथे 25 धाबांची गरज होती त्यावेळेला आस्किंग रन रेट 6च्या वरचा तो आता मात्र 7च्या आसपास येऊन थांबलाय. बॉल तयार. पहिलाच बॉल समोरच्या दिशेने चेंडूच हवेत. 2 क्षेत्ररक्षक. अर्णव चेंडू खाली आलाय. कोणतीही चुकी नाही आणि विकेटचं पतन होत असताना फलंदाज ऋतिक बाद. थँक्यू. विकेट आली. फलंदाज बाद झाला. व्हेरी फर्स्ट बॉल वरती कुणालने ब्रेक थ्रू मिळून दिलाय. चेतक वाघोली विपक्ष कोफराड यांच्यामधील रंगत ही थोडीशी एका हाती आणि एका बाजूने झुकणारी होणार असं वाटलं होतं पण त्याच्यावरती सोल्युशन उत्तर किंवा असं मांडणाऱ्या सर्व खेळाडूंना प्रत्युत्तर दिलंय ते कुणालनं आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना सागरनं. शार्दूल आलाय. पहिला चेंडू इनसाइड आउट. चेंडू हवे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. सिंगल धाव येताना दिसते. चला दुसऱ्या षटकातला खेळ चालू आहे आणि त्याच्यामध्ये 1.4 चेंडूचा खेळ 7 वरती 1. चांगली बॉलिंग कुणालने केली आहे. म्हणजे सर्वांना वाटलं होतं की पहिल्या इनिंगमध्ये इतक्या कमी धावा झाल्या तर चेतक वाघोली संघ सह धावांचा पाठलाग करेल पण तसं नाही झालंय.
तसं नाही झालंय. कोपराड संघाने कंबर कसली आहे, कारण जिथे तुमचे विचार स्टॉप झाले तिथून आम्ही सुरुवात करतो असं सांगत असताना दोन्ही गोलंदाजांनी शानदार परफॉर्मन्स केला आहे. 13-18. ओ, स्वप्न तर सगळ्यांचंच आहे बंधू. सगळे स्वप्न घेऊन आलेत की आम्हाला ही फायनल मारायची आहे. प्रत्येक फायनल प्रत्येकाला जिंकायची आहे. फक्त आता त्याच्यासाठी होणारा खेळ हा बघून आम्हा सगळ्यांना आनंद घ्यायचा आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न हलक्या हाताने खेळले. सिंगल दाब्यासाठी चरी निघून चाललाय. एकच धाव मिळते आणि एका दाब्याने षटक क्रमांक दुसरं कुणालचं संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकातील धावा आहेत 8. एका गाड्याच्या मोबदल्यात चेतक वाघोली. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. थँक्यू. चला कोपराड. नवीन गोलंदाजी मार्कवरती कुणाला आमंत्रित करण्यात येत आहे. अर्णव की रोहित, रोहित की अर्णव, चर्चा केली जाते आणि मंदारने अखेरकार अर्णवच्या हातामध्ये चेंडू दिलाय. नवोदित खेळाडू आहेत, प्रचंड आत्मविश्वास त्यांचा सुद्धा आहे, कारण मागील मॅचमध्ये त्यांनी शेवटचे षटक हाताळलं होतं. चांगली बॉलिंग केली होती आणि सकारात्मक खेळ केलेला असताना त्यांना मागे का ठेवावं. रोहित कोणत्याही स्थितीमध्ये बॉलिंग टाकू शकतात, त्यामुळे त्यांना थोडं मागे थांबवले. बॉलिंग लाईनअपमध्ये बदल केला गेला आणि आता शार्दुल समोर अर्णव. तिसऱ्या षटकाची सुरुवात. 8 वरती 1. 12-17ची इक्वेशन आणि 12-17च्या इक्वेशन मधून टप्पा पडल्यानंतर खाली राहिला चेंडू. बॅटची आतली कडा घेऊन गेला यष्टरक्षकाच्या जवळून, म्हणजेच मंदारच्या जवळून. सिंगल. धाव फलकामध्ये ऍड होईल. आता 11 मध्ये 16. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आल्यानंतर फील्डमध्ये बदलाव, कारण डावखुरा फलंदाज यश नाईक. फटका फसलाय चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येऊन झेल टिपण्याचा प्रयत्न करतायत, पण अशा प्रकारच्या कॅचला जज करण्यासाठी तुम्हाला एका ठिकाणी येऊन चेंडूला जज करावं लागतं. बरोबर त्या चेंडूच्या खाली यावं लागतं, तर अशा प्रकारचे कॅचेस कन्वर्ट होत असतात. अन्यथा त्या सुटतात. सुटत असताना 2 धावा यशने वसूलल्यात, धावून कंप्लीट केल्यात आणि आता धावफलक 10 वरती जात असताना इक्वेशन येऊन थांबले 10-15 वर. हा 15. 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. मॅच होती 24-25ची. 24-25. 1चा फासला आता 5चा बनलाय आणि तो 5चा फासला यश नाईक कशा प्रकारे क्लिअर करतात. पाहिजेत. माफ करा, 13 हव्यात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल धाव. टोटल 4 आल्यात. 17 पाहिजे होते, आता 13 धावांची गरज. चला खेळाला सुरुवात करायची.
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सफल झालाय. चेंडूच्या रेषेमध्ये आला आणि चेंडू सरळ निघून गेला लॉंगाच्या डोक्यावरून. सीमारे का पार शार्दूलच्या बॅट मधून येतोय RCM षटकार. थँक्यू डीजे. लाईन मध्ये आले, रेषेमध्ये आले आणि त्यानंतर बघा कशा प्रकारचा हा फटका खेळलाय. शार्दूलच्या बॅट मधून फटका असा निघाल्यानंतर तो थांबेल असं वाटत नाही, इतकी ताकद आहे. त्यामुळे इक्वेशन कुठे येऊन थांबले. वेट 18 वरती 1, 7 धाब्यांची गरज आहे. 8 मध्ये 7. आदरणीय अनिकेतजी म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती, आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. 8 चेंडू 7 धावांची गरज. शार्दूल अर्णव समोर. पुन्हा एकदा जडमधला चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू निघून चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक कुणाल. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काही नाही. जे दडपण पहिल्या 2 षटकामध्ये बनवलेलं होतं, सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये बनवलेलं होतं, त्या दडपणला भेदण्याचं कार्य एका षटकाराने केलं. आता 6 धावांची गरज. 7 मध्ये 6. यश नाईक डावखुऱ्यात आता फलंदाज. MOS OBS BPL. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला पाटील मेडिकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. तोपर्यंत एकदा डाऊन कंप्लीट. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात टीम चेतक वाघोली. शेवटचे 6 चेंडू 5 धावांची गरज. थँक्यू डुसे. चला मॅचला सुरुवात करा. 6 चेंडू 5 धावांची गरज असताना ऋतिक बॉलिंग मार्कवरती येत, रोहित बॉलिंग मार्कवरती येत आहेत आणि त्यांच्या समोर असणार आहेत आता शार्दूल. शार्दूल म्हटलं की शार्दूल ठाकूर आठवतात. लॉर्ड शार्दूल ठाकूर ज्या वेळेला त्याने बॅटिंग केले, ज्या वेळेला केले त्या वेळेला त्यांच्या बॅटमधून झालेले ब्लास्ट सगळ्यांनी बघितलं. आपल्या पालघर जिल्ह्याचा मान आहे. पण सामवेदी ब्राह्मण समाजाअंतर्गत असा शार्दूल कोण आहे, तर तो चेतक वाघोलीचा शार्दूल, जो खरोखरच मान असला. कारण मला SBPLचं पहिलं पर्व आठवतं, ज्यावेळेला शार्दूलने खेळलं होतं अफुल्लातून खेळ. नाही पण यश नाईक स्ट्राईक एंडवरती आहेत. पण रोहित एक्सपिरियन्स बॉलर आहेत. रोहित एक्सपिरियन्स बॉलर आहेत. त्यामुळे या धावांना वाचवण्यात कौशल्य त्यांच्यामध्ये सुद्धा आहे. अनुभवाचा वापर करून या धावांना वाचवण्यासाठी ते पुढे पुढे आत्मविश्वासानिशी बॉलिंग मार्कवरती आल्यात. आता 5 मध्ये 4. चार धाब्यांची गरज आहे. 5 मध्ये 4. 5 चेंडू 4 धाबा. काय अजून एक सुपर ओव्हर बघायला मिळेल का? रोहित तर त्या तयारीमध्ये. अजून एक सुपर ओव्हर बघायला मिळावी. सगळ्यांचे चेहरा आनंदाने फुलावे. बसलेल्याने उभं राहावं. आरामात बसल्याने टाळ्या वाजवाव्या अशा अपेक्षा जरूर आहेत. आणि शार्दूल बीट होत असताना डॉट बॉल आलाय. आता रन बॉलचं इक्वेशन आहे. बॉल टू रन. 4-4 RCM ट्रॉफी आहे. पण संतोष बंधू, RCM ट्रॉफी मध्ये एक सुपर ओव्हर झाली आहे, जी मागील 1-2 स्पर्धांमध्ये आपल्याला बघायला मिळाली नव्हती. आता ते सारे विचार आहेतच. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू निघून चला गॅपमधून. अर्णवच्या हातातून चेंडू निसटलाय. कुणाले पकडलाय तोपर्यंत 2 धाबा सहज धावून कंप्लीट केलेत की रन आउट. रन आउटच्या रूपाने गडी बाद. यश नाईक यांना मैदानाबाहेर जावं लागतंय. मोठी विकेट गॉन.
नवीन फलंदाज तन्मय मैदानाच्या आतमध्ये येतात. इक्वेशन कुठे येऊन थांबले? 3 बॉल 3 3 बॉल 3 भाई 3 बॉल 3 काय, आम्ही तर या अगोदरची मॅच बघितली तिथं रनबॉलच्या आतमध्ये 6 बॉल 5 आय थिंक मॅच होती. RCMने जिंकली होती ती, सुपर ओव्हरमध्ये येऊन जिंकली होती. कारण पार्थ नाईकचं ते एक षटक होतं आणि गास संघाला पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं होतं. 28चा तो चेस होता, 28चा तो पाठलाग होता. चला घाई करा, 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. RCM ट्रॉफी अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट पुरस्कृत रामजी बाबा क्रिकेट मंडळ आयोजित ही RCM ट्रॉफी आपण बघत आहात. आणि या RCM ट्रॉफीचा या वर्षीचा हंगाम म्हणजेच या वर्षीची ही स्पर्धा आपल्याला बोळिंजमध्ये पार पडताना पाहायला मिळते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून चाललाय ऑन साइडला, दोघांच्या मधून सीमारेखा पार, दमदार चौकार, मॅच फिनिश, मॅचवर सामना संपला, सामना जिंकला चेतक वाघोलीने. आणि पराभवाच्या छायेमध्ये टीम जाऊन पोहोचते ती कोफराड, बिंदास कोफराड. पराभवाच्या छायेत म्हटल्यानंतर त्यांना अजून वाट बघावी लागणार आहे. यानंतर होणारा सामना मोठा सामना आहे. ज्या मॅच मध्ये आपल्याला खेळताना संघ दिसणार आहे RCM वाळुंजेचा, जे करतील पहिलं क्षेत्ररक्षण आणि त्यांच्यासमोर बॅटिंग करत असताना दिसणार आहे टीम भुईगाव. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, खेळाडूचं नाव मिस्टर मीत नाईक फ्रॉम चेतक वाघोली. मी अनिकेत पाटील वाळुंजे यांना विनंती करेल, आपण हा सामनाऱ्याचा किताब देण्यासाठी यायचंय. आपल्या शुभ हस्ते सामनाऱ्याचा किताब दिला जाईल. अनिकेत साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते सामनाऱ्याचा किताब दिला जाणार आहे. मीत नाईक मॅन ऑफ द मॅच, बॉलिंग परफॉर्मन्स त्याचा खूप चांगला राहिला, त्याबद्दल त्याचा गौरव केला जातोय. मीत नेहमीच हसऱ्या चेहऱ्याने येतो, कमी प्रश्न विचारा असं नेहमीच सांगतो, पण मॅच जिंकतो. चेतक वाघोलीसाठी लकी कॅप्टन आहे. अनिकेत जी, आपण या लवकर. एक पर्स आणि ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला जातोय. आणि कडक बघा, कडक पाव म्हणून त्याला 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे मीत साठी हे बक्षीस. एनिवे, ज्या वेळेला दुसऱ्या मॅचला म्हणजे ज्या पुढच्या मॅचला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळणार आहे प्रमोदजी शेडके सर यांचा.